2 वर्ष आधी आम्ही स्वप्न बघितलेलं, जेव्हा प्रो गोविंदा चालू झाला होता तेव्हा आम्हाला प्रो गोविंदा खेळायचं. आम्हाला पण वाटत होतं की आम्ही पण कॅपेबल आहोत त्या गोष्टीसाठी. कोणाची आई शेवटी कोणाच्या मुलाला असं पाठवत नाही दहीहंडीसाठी. दहीहंडी बोलल्यावर सर्वच जण नाही बोलतात, पण जे आम्ही प्रो गोविंदाला आलो सर्वजण टीव्हीवर झळकलो. नंतर प्रत्येकाची आई स्वतःहून आम्हाला पाठवते की बाबा आज का नाही गेला, तर ती स्वतःहून विचारते अरे आज गेलाच नाही का. हा एक मोठा इफेक्ट पडला आमच्या लाईफमध्ये. 2019 मध्ये आम्ही 7 तर लावले. त्याच्या आधी 3 वर्ष 7च तर लावत होतो. त्याच्यानंतर कोरोना आला. कोरोनामध्ये आम्ही पूर्ण म्हणजे सगळी पोरं इकडे तिकडे ढासारी गेली. त्याच्यानंतर परत 2022ला आम्ही परत ट्राय केली, तेव्हा आमचे 8 लागले नाही. आणि आमचा एम फोकस एकच होता की आम्हाला 8 लावायचीच होती. आम्ही कोणतं तेव्हा कॉम्पिटिशन केलो नाही. आमच्याही पालघर जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन होतात, तर आम्ही कॉम्पिटिशन टाळले आणि त्या 2024 मध्ये आमच्या 8 तर प्रॉपर लागले. सीझन 1 मध्ये आम्ही पाहिलेलं स्वप्न ते सीझन 3 मध्ये आम्हाला चान्स भेटलाय. तर एक प्रकारे आमचं ड्रीम कम टू बोलतात ना, ड्रीम कम टू रियालिटी ते आमचं झालंय. त्यामुळे खूप छान वाटतं.